विल कीप दिस एंटायर सेशन, हा पूर्ण सेशन आपण मराठीमध्ये एक्सप्लेन करायचा प्रयत्न करू. सेकंड, जे पण आपण आज डिस्कस करणार राईट, त्याला प्रेझेंटेशनचं रूपांतर खूप कमी ठेवणार आणि मॅक्सिमम आपण क्वेश्चन आन्सरवर फोकस करणार. बिकॉज हा एक विषय असा आहे ज्याच्यावर प्रश्न खूप असू शकतात आणि प्रेझेंटेशन तेवढं नाही दिलं तरी चालेल, कारण प्रेझेंटेशन आणि प्रश्नाचे उत्तर खूप साऱ्या क्लॅरिटीज देऊ शकतात. सो टुडे वी विल डिस्कस अबाउट द इस्टेट प्लॅनिंग. इस्टेट प्लॅनिंग हा प्रकार काय? इस्टेट प्लॅनिंग काही नाही तर एक सिम्पल 3 स्टेप प्रोसेस असते. पहिलं, मॅनेजिंग युअर वेल्थ प्रॉपरली, प्रिझर्व युअर वेल्थ अँड पास ऑन युअर वेल्थ टू युअर नेक्स्ट जनरेशन स्मूथली विदाउट एनी ट्रान्समिशन लॉस. या प्रोसेसचे खूप कॉम्प्लेक्स लॉस आर अप्लिकेबल, बट if we plan it very well, you can have a very easy and clear cut plan, right? So estate planning ह्या 3 माध्यमातनं आपल्याला साध्य करता येतं इन अ सोपी मॅनरमध्ये. सो नेक्स्ट, सो हू नीड द सक्सेशन प्लान? कोणासाठी सक्सेशन प्लान इज व्हेरी इम्पॉर्टंट? दोज हू आर ॲट अ एल्डरली एज अँड ॲडव्हान्स एज, त्यांच्यासाठी सक्सेशन प्लान इज व्हेरी मस्ट, राईट? ज्यांची मुलं ॲब्रॉडला सेटल आहेत आणि दोज हू आर लिव्हिंग ॲज अ कपल हिअर इन इंडिया, फॉर देम सक्सेशन प्लान इज व्हेरी इम्पॉर्टंट, राईट? अ न्यूक्लियर फॅमिली, those who live in a nuclear family, for those it is very imperative to have this efficient estate planning. तिसरं एक मुद्दा आपण असा म्हणू शकतो की इस्टेट प्लॅनिंग असल्यामुळे स्मूथ ट्रान्समिशन होऊ शकतं तुमच्या वेल्थचं. ड्युरिंग द इस्टेट प्लॅनिंग वी कॅन हॅव द टॅक्सेशन प्लॅनिंग इन प्लेस. म्हणजे टॅक्सेशन जे आपल्याला लागतात, जे विच इज व्हेरी अप्लिकेबल जेव्हा आपली ट्रान्सफर करतो आपण आपली वेल्थ टू द नेक्स्ट जनरेशन, त्यासाठी पण आपण याच्यामध्ये इस्टेट प्लॅनिंगमध्ये आपण प्रॉपरली वेल्थ इस्टेट प्लॅन आपण बनवू शकतो. नेक्स्ट, काय असतं प्लॅनिंग? ॲडव्हान्टेज काय असू शकतात? त्याचे ॲडव्हान्टेज असू शकतात, ॲट द एल्डरली एज वी नो वॉट एव्हर वेल्थ आय एम हॅव्हिंग, ते माझी पॅसिव्ह इन्कम झाली. हाऊ माय मनी वर्क्स फॉर मी, म्हणजे माझा ॲक्टिव्ह इन्कम नसताना माझी ही वेल्थ माझ्या मेडिकल एक्सपेन्सेस, माझे डे टू डे एक्सपेन्सेस कवर करत असताना माझे सक्सेशन प्लॅन मी कसा करू शकतो. फॉर दॅट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, राईट? फॉर दोज हू हॅव द चिल्ड्रन्स अब्रॉड, जसं मी म्हटलं, त्यांना आउटसाइड लॉज आर अप्लिकेबल. While inheriting your asset to your next generation, it is very imperative to have a clear-cut succession plan in place. Succession plan मध्ये काय काय असतं, काय फॅक्टर्स असतात, ते आपण नेक्स्ट सेशन बघूयात. सो सक्सेशन प्लान जेव्हा करताना हे 3 फॅक्टर्स आहेत जे इट इज प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. पहिलं, पर्सनल लॉ. सक्सेशन लॉ अप्लिकेबल होतं पर्सनल लॉच्या अंतर्गत. पर्सनल लॉ काय आहे ते मी पुढच्या फॉरवर्ड स्लाइड्समध्ये तुम्हाला एक्सप्लेन करेन. विल हे एक महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे जो तुमच्याकडे असायलाच पाहिजे. थर्ड, नॉमिनेशन, होल्डिंग पॅटर्न्स, ह्या काय रूपात तुमचे आहेत, इन्व्हेस्टमेंट्स आहेत किंवा प्रॉपर्टीज आहेत, ज्या पण तुमची वेल्थ आहे ते कशी आणि कोणत्या माध्यमात तुम्ही ते घेतलेली आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर हे जे 3 फॅक्टर्स आहेत, इट ऑल गव्हर्न्स अबाउट युअर सक्सेशन प्लान. What are the modes of succession plan? There are 3 or 4 you can say different ways. पहिलं आणि सिंपल वे आहे विल. विल म्हणजे इच्छापत्र पण त्याला आपण म्हणू शकतो. विल हा एक प्रकार आहे ज्याच्या थ्रू सिंपल वेमध्ये तुम्ही सक्सेशन प्लान करू शकता. दुसरं आहे गिविंग द गिफ्ट्स टू युअर लिगल हायर्स while you are there. तुम्ही एक गिफ्ट करू शकता डायरेक्टली. तिसरं, पॉवर ऑफ अटर्नी देऊ शकता. चौथं, ट्रस्ट करू शकता. हे ज्या 3 मेथड आहेत त्या 3ही मेथड आपण 4ही मेथड आपण एकसाथ अप्लाय करू शकतो. और वी कॅन हॅव ओनली 1 मेथड टू यूज इट. यामध्ये कोणती बेस्ट मेथड आहे? सो सिंपल आणि बेस्ट मेथड म्हटली तर विल. विल इज गव्हर्न बाय द सक्सेशन ॲक्ट. So most of the people are aware what is will. Will is nothing but a testamentary document. Next.
कोणते लॉज त्याला गव्हर्न करतात? देर आर सेव्हरल लॉज अप्लिकेबल टू इट, राईट. पहिलं इन्कम टॅक्स, दुसरं पर्सनल लॉ, तिसरं सक्सेशन ॲक्ट, पर्सनल लॉज लाईक हिंदू सक्सेशन ॲक्ट, इंडियन सक्सेशन ॲक्ट, शरिया लॉ फॉर दोज हु आर मुस्लिम्स, राईट. देन सेबी सर्क्युलेशन ॲक्ट which is of 2011 and amendment has been done on 2018 in SEBI Circulation Act, right. हे सर्व लॉज जे आहेत ते अप्लिकेबल असतात. विल का असायला पाहिजे? विल नसले तर त्याचे परिणाम काय? नेक्स्ट, दोज हु हॅव द चिल्ड्रन हु सेटल अब्रॉड, राईट, त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे की त्यांचं विल आणि इस्टेट प्लॅन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण मेडिकल इमर्जन्सी असली तर मुलं जे सेटल आहेत अब्रॉडला ते लगेच येऊ शकत नाही. पण माझे मेडिकल केअर प्रॉपर असायला पाहिजे ते मी आपल्या विलमध्ये लिहू शकतो. हल्ली एक नवीन कन्सेप्ट जो इंडियामध्ये नॅशनल स्टेजवर आहे तो आहे लिव्हिंग ट्रस्ट. लिव्हिंग ट्रस्टच्या थ्रू तुम्हाला व्हॉट काइंड ऑफ लाईन ऑफ मेडिकल केअर तुम्हाला मिळायला पाहिजे ते तुम्ही मेन्शन करू शकता. त्याला म्हणतात लिव्हिंग ट्रस्ट. सिम्पल ट्रस्ट असू शकतं. सिम्पल ट्रस्टमध्ये व्हॉट एव्हर ॲसेट्स बिलॉंग्स टू यू, हाऊ यू कॅन पास ऑन युअर एंटायर वेल्थ टू युअर लिगल हेअर्स ते तुम्ही मेन्शन करू शकता. त्याच्यानंतर ना जे हॉस्पिटलायझेशनचा कॉस्ट आहे तुमची बिल जी आहे ते एकदम क्लिअर कट असायला पाहिजे. त्याच्यामध्ये मेन्शन असायला पाहिजे तुमची व्हॉट लाईन ऑफ मेडिकल एक्सपेन्स यू वॉन्ट टू स्पेंड, तुमची मेडिकल केअर कशी असायला पाहिजे दॅट यू कॅन मेन्शन इन अ विल. तुम्ही तुमचे व्हॉट एव्हर ॲसेट्स आर देअर ते ॲसेट्स कसे डिस्ट्रीब्यूट होतील आफ्टर यू टू युअर लिगल हेअर्स ते तुम्ही मेन्शन करू शकता. देर आर डिफरंट काइंड्स ऑफ विल. त्याला जर मी सांगायचं म्हटलं तर देर आर व्हेरियस विल्स. तर पहिला विल आणि सिम्पल म्हणायचं तर सिम्पल विल, ज्याच्यामध्ये आपण आपल्या ज्या पण इच्छा आहेत, ज्या पण आपल्या विशेष आहेत त्या आपण मेन्शन करतो. काय विल अजून काही प्रकारचे असतात? येस, देर आर डिफरंट काइंड्स ऑफ विल. होलोग्रामिक विल ज्याला म्हणतात, ज्याच्यामध्ये आपण आपल्या स्वहाताने ज्या पीस ऑफ पेपरवर लिहितो त्याला म्हणतात होलोग्रामिक विल. जसं मी म्हटलं की लिव्हिंग विल हा एक नॅशनल स्टेजवर आहे. लिव्हिंग विल म्हणजे काय? एक लीगल डॉक्युमेंट असतो. त्या लीगल डॉक्युमेंटवर तुम्ही लिहिता की व्हॉट एव्हर मेडिकल एक्सपेन्सेस, राईट, इफ यू आर इनकॅपॅसिटेटेड और नॉट इन अ व्हेजिटेटिव्ह स्टेट, तर तुमचं मेडिकल केअर कसं असायला पाहिजे, ठीक आहे, कोण तो चार्जेस कसे पे करतील विथ युअर बँक अकाउंट ओनली हे तुम्ही मेन्शन करता. वाईल क्रिएटिंग दिस लिव्हिंग विल इट इज अ व्हेरी कंबर्सिव्ह प्रोसेस आणि व्हेरी टीडियस प्रोसेस आणि कॉम्प्लेक्स प्रोसेस. यामध्ये एक सब रजिस्ट्रार, एक डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आर रिक्वायर्ड. इंडियामध्ये हा खूप नॅशनल स्टेजवर असल्यामुळे ह्या सर्व कॉम्प्लेक्सिटी आहेत. अनलाईक US अँड UK, लिव्हिंग ट्रस्ट हा कन्सेप्ट खूप प्रमाणात यूज केला जातो, ज्याच्यामध्ये तुम्ही आपल्या पूर्ण माझा मेडिकल एक्सपेन्स, माझे पुढचे खर्च, हू विल पुल द प्लग इफ आय एम नॉट इन व्हेजिटेटिव्ह स्टेट, हे सर्व तुम्ही मेन्शन करू शकता. पण इन इंडिया इट इज ॲट अ नॅशनल स्टेज, तर तुम्ही ते लोक अवॉइड करतात आजच्या डेटमध्ये की लिव्हिंग ट्रस्ट. काय त्यासाठी दुसरा काही उपाय आहे ज्याच्यामध्ये मी आपलं मेन्शन करू शकतो की माझ्या मेडिकल ट्रीटमेंट्स कशा असतील, माझे एक्सपेन्सेस कसे असतील. इफ आय एम नॉट कॅपेबल इनफ टू साईन ऑन एनी डॉक्युमेंट, और मी माझे पैसे यूज नाही करू शकतो आहे बिकॉज ऑफ आय एम नॉट इन अ स्टेट टू साईन इट, तर काय दुसऱ्या मेथड्स आहेत? येस, ऑफकोर्स आहेत. त्या म्हणजे ट्रस्ट, रिकव्हेबल ट्रस्ट, इरिव्होकेबल ट्रस्ट. देर आर डिफरंट काइंड्स ऑफ ट्रस्ट थ्रू विच you can avoid having the living trust and you can have living trust as well as a living will, and you can use the trust as a tool for making your wishes. Next, so we have seen enough cases. This is just one case study which I have put in, where renowned builder Mr. Govind Raheja, त्यांनी आपला एक सक्सेशन प्लॅन प्रॉपर नाही केला होता. वी मोस्ट ऑफ द टाइम वी अवेअर ऑफ मिस्टर धीरूभाई अंबानी ॲज वेल. तसं एक केस धीरूभाई अंबानी, दुसरं मिस्टर रहेजा, तिसरं मिस्टर विजयपत सिंघानिया. त्यांनी सक्सेशन प्लॅन प्रॉपरली नाही केल्यामुळे व्हॉट दे हॅव सफर्ड most of people know or most of people aware of. If not, so let me tell you
मिस्टर गोविंद रहेजा यांनी आपल्या 2 व्हील बनवल्यात आपल्या काळामध्ये, जीवन काळामध्ये. पहिलं व्हील जेव्हा त्यांनी बनवलं ते होतं 2007 साली. त्यामध्ये त्यांनी मेन्शन केलं की माझे जेवढे पण ॲसेट्स, माझे जेवढे पण शेअर्स आहेत कंपनीमध्ये ते माझ्या मुलाला जावे माझ्या नंतरनं. पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम झालं असं की त्यांची सून आणि मुलगा त्यांची मेडिकल केअर आणि ट्रीटमेंट प्रॉपर करत नव्हते. देन मिस्टर रहेजा डिसाइडेड की लेट मी चेंज माय विल, आणि ते विल चेंज करून त्यांनी आपल्या डॉटरला शेअर्स ट्रान्सफर केलेत थ्रू विल, की माझ्यानंतर हे सर्व शेअर्स माझ्या मुलीला जावे. पण झालं असं इन इयर 2014 त्यांनी ते जे दुसरी विल बनवली ती बनवली होती 2012 साली, आणि विल बनवल्यानंतर आफ्टर 2 इयर्स 2014 मध्ये त्यांचं निधन झालं. सो मुलांनी आणि सुनीनी जी दुसरी विल बनवली होती 2012 साली ते कंटेस्ट केली. कंटेस्ट म्हणजे काय? कंटेस्ट म्हणजे विलला चॅलेंज करणे. ते इझिली चॅलेंज करून केले, कारण 2 व्हील असल्यामुळे. सो जेवढा पण 11,000 करोडचा त्यांचा जो ॲसेट होता तो बिकॉज ऑफ द लिगल बॅटल इट गेट स्टक. ना ते मुलगा यूज करू शकला ना ते मुलगी यूज करू शकली. काय त्याला अवॉइड करता आलं असतं? आन्सर इज यस, अवॉइड करता आलं असतं जर प्रॉपर सक्सेशन प्लॅनिंग असतं आणि करेक्ट वेनी सक्सेशन प्लॅन ड्रॉ केला असता तर. आता विल हा एक गंभीर विषय आहे आणि खूपदा दुर्लक्ष केलं जातं. पीपल आर नॉट रेडी टू एक्सेप्ट की मला विल किती आवश्यक आहे आणि मी किती वर्ष आहे आणि मला बनवायची गरज आहे किंवा नाही आहे. बट येस, इट इज व्हेरी व्हेरी इम्पेरेटिव्ह फॉर एव्हरीवन, मीन्स दोज हू आर ॲट अ अर्ली स्टेज ऑफ देअर लाईफ सायकल और दोज हू आर इन अ ॲडव्हान्स स्टेज. सर्वांसाठी विल हा फॅक्टर खूप इम्पॉर्टंट असतो. देर आर इनफ एव्हिडन्सेस. जसं आता मी एक सांगितलं मिस्टर रहेजा, मी जे विजयपथ सिंघानियाचं जर मी बोलायचं गेलो तर मिस्टर विजयपथ सिंघानिया यांनी काय केलं, आपल्या जितेजी त्यांनी आपले जेवढे पण शेअर्स आहेत, कंपनी आहेत, ते सर्व शेअर्स त्यांनी आपल्या मुलाच्या नावावर गिफ्ट करून टाकलेत. गिफ्ट केल्याने मुलांनी हे सर्व गोष्टी पब्लिक डोमेनमध्ये अवेलेबल आहेत. यू कॅन गुगल इट अप, तर तुम्हाला हे माहिती मिळूनच जाईल. विजयपथ सिंघानियाजींनी ते सर्व शेअर्स आपले ते देऊन टाकले, आपल्या मुलाला गिफ्ट केलेत. आता गिफ्ट ही अशी गोष्ट आहे, एकदा तुम्ही गिफ्ट डीड बनवली तर ते रिवोक करता येत नाही, तुम्ही त्याला परत घेऊ शकत नाही ॲज पर द लॉ. ठीक आहे. सो त्यांनी जेव्हा गिफ्ट केलं तेव्हा त्यांना माहिती नव्हतं की मुलगा त्यांना त्यांचेच पैसे यूज करू देणार नाही, आणि मुलांनी त्यांना त्यांच्याच घराच्या बाहेर, JP हाऊस ज्याला आपण म्हणतो त्यांच्या बाहेर त्यांना काढलं, आणि ही हॅव टू फॉट अ स्ट्रगल and he have to fought against his children only for getting his own money, right? आणि हे गोष्ट मीडियामध्ये खूप प्रचलित झाली की एवढे मोठी हस्ती असताना त्यांना आपल्या मेडिकल एक्सपेन्सेससाठी किंवा राहायला घर नसताना रोडवर राहायला लागलं होतं. हे का झालं तर प्रॉपर सक्सेशन प्लॅनिंग नव्हते. मुलाच्या भरोश्यामध्ये त्यांनी गिफ्ट करून दिलं आणि मुलांनी त्याचा गैरफायदा म्हणू शकतो आपण, गैरफायदा त्यांनी मुलांनी घेतला. काय हे अवॉइड करता आलं असतं? येस, अवॉइड करता आलं असतं. जर प्रॉपर सक्सेशन प्लॅन असता तर हे कधीच झालं नसतं. सो मिस्टर धीरूभाई अंबानीचं पण एक एक्झाम्पल, त्यांनी प्रॉपर आपली वेल्थ डिस्ट्रीब्यूट नाही केली दोघां मुलांमध्ये, राईट? तर दोन्ही मुलांमध्ये दे हॅव टू फॉट फॉर देअर ओन ॲसेट्स, फादर्स ॲसेट. आणि आपल्याला माहितीच आहे की रिलायन्सचे 2 वेगळे वेगळे डिव्हिजन झाले होते. So that's why it is very very imperative to have the succession plan, and that to be in a proper manner. Next. So what are the impacts of creating a will? Will मध्ये काय काय असायला पाहिजे? These are the few pointers, right? Possibility of family disputes आपण अवॉइड करू शकतो. आपण अनडिझायर्ड क्लेमेंट्स त्यांना अवॉइड करू शकतो विथ हॅव्हिंग अ गुड अँड प्रॉपर इस्टेट प्लॅन. नॉमिनेशन जे असतं इनकन्सिस्टंट असतं कितीकदा तरी. आय टेक यू थ्रू द एक्झाम्पल ऑफ अ नॉमिनेशन. ते नॉमिनेशन आपण सिंक्रोनाइज करू शकतो आपल्या विलसोबत.
देन लॅक ऑफ अवेअरनेस ऑन इस्टेट प्लॅनिंग, कन्फ्युजन अँड केओस जो असतो ॲसेट असताना ते आपण दूर करू शकतो. जर आता सांगायचं म्हटलं नॉमिनेशन, आपल्याला वाटतं की मी नॉमिनेशन केलं आहे माझ्या सर्व इन्व्हेस्टमेंट्समध्ये, माझ्या सर्व प्रॉपर्टीमध्ये, तर मी मोकळा. बट दिस इज नॉट द केस. खूपदा कित्येक तरी इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स, कित्येक इन्व्हेस्टमेंट व्हेकलमध्ये नॉमिनेशनला सरपास करतं सक्सेशन ॲक्ट. फॉर एक्झाम्पल, मी इन्व्हेस्टमेंट करताना माझ्या ॲडव्हान्स स्टेजमध्ये मी बँक अकाउंटमध्ये मी नॉमिनी केला आहे माझ्या मुलाला, आणि आय फील की माझ्यानंतर हा पैसा माझ्या मुलाचा आहे, आणि आय हॅव 2 किड्स, एक मुलगा आणि एक मुलगी. होतं काय की माझ्यानंतर राईट मला वाटतं की हे ते मला माझ्या मुलाला द्यायचं होतं, पण मुलगी म्हणू शकते, क्लेम करू शकते त्या गोष्टीवर की हा आपल्या दोघांमध्ये पण अर्धा वाटायला पाहिजे ॲज पर द हिंदू सक्सेशन ॲक्ट. इफ एनी हिंदू डायज इंटरस्टेट, हिंदू डायज इंटरस्टेट म्हणजे इट इज नथिंग बट की दोज हू आर नॉट हॅव्हिंग अ विल इन प्लेस, त्याला म्हणतात इंटरस्टेट. जर माझ्या विल नाही आहे आणि मी नॉमिनी केलं होतं बँक अकाउंटला माझ्या मुलाला, माझी मुलगी डेफिनेटली क्लेम करू शकते आपल्या भावावर की हा पैसा आपण अर्धा वाटावा. माझी अशी इच्छा होती का? नाही, माझी अशी इच्छा नव्हती. माझी अशी इच्छा होती की हा जो बँक अकाउंटचा पैसा आहे तो माझ्या मुलाकडे जावा, पण असं शक्य होत नाही. बिकॉज नॉमिनेशन जे आहे त्याला सरपास करतं सक्सेशन ॲक्ट. सक्सेशन ॲक्ट, हिंदू सक्सेशन ॲक्ट इज अप्लिकेबल फॉर हिंदूज. Indian Succession Act is applicable for Christian, Jews and Parsis. ह्या दोन्ही सक्सेशन ॲक्ट वेगवेगळे आहेत. शरिया लॉ अप्लिकेबल्स टू मुस्लिम्स, त्याच्यामध्ये पण त्याचे सक्सेशन कसे डिस्ट्रीब्यूट होतील तुमची ॲसेट ते मेन्शन असतं. जर कोणी विल नाही बनवलं तर देअर ॲसेट्स हॅव टू फॉलो दिस सक्सेशन ॲक्ट. हिंदूला हिंदू सक्सेशन ॲक्ट अप्लिकेबल असेल. हिंदू सक्सेशन ॲक्ट काय म्हणतं, माझी जे पण ॲसेट्स आहेत ते माझ्या क्लास 1 हेअर्सला इक्वली डिस्ट्रीब्यूट होईल. आता क्लास 1 हेअर्स म्हणजे कोण? क्लास 1 हेअर्स म्हणजे माझी मिसेस, माझे मुलं, माझ्या डिझीज मुलाची बायको, माझे ग्रँडचिल्ड्रन, हे माझे क्लास 2 हेअर्स असतात. पण क्लास 1 हेअर्समध्ये माझी वाईफ, माझे मुलं आणि माझ्या डिझीज मुलाची वाईफ हे क्लास 1 हेअर असतात. आता माझी वेल्थ जर 100 रुपीज आहे आणि मी विल नाही लिहिली राईट, तर माझे 100 रुपीज या सर्वांमध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट होतील. पण माझी विश होती की माझ्यानंतर माझी जी ॲसेट आहे ती माझ्या मिसेसला जावी. पण हे होणार का? आन्सर इज नो. कारण succession act will come to an play. So it's better you should have the clear cut succession plan. जर विल असती तर वॉट एव्हर युअर विशेस आर देअर, तुम्ही ते विलमध्ये विशेस आपल्या मेंटेन करू शकले असते आणि त्याला सक्सेशन ॲक्ट नाही, तुमच्या विशेसच्या अनुसार ते वेल्थ डिस्ट्रीब्यूट झाली असते. So here with Anand Rathi, as we are managing most of the HNI's money, ultra HNI's money, so it is very very imperative की जो वेल्थ आहे माझा आजच्या डेटला तो एक रेटनी ग्रो व्हावा, सो दॅट माझे जे एक्सपेन्सेस आहेत ते सर्व माझ्या जे ॲसेट आहेत त्याच्यात मेंटेन होईल, की माझी डिपेंडेबिलिटी माझ्या मुलांवर राहणार नाही आणि कोणावर पण राहणार नाही. आय स्टील लिव्ह माय लाईफ इंडिपेंडेंटली राईट. सेकंड, आय कॅन सेफगार्ड माय ॲसेट्स फ्रॉम एनी सच इव्हेंट्स जे आपण आता जे बघितलेत. त्यासाठी माझ्याकडे सक्सेशन प्लॅन असायला पाहिजे, तो पण इफिशियंट आणि करेक्ट सक्सेशन प्लॅन. While drawing the will, most of the time people use very technical language with the help of lawyer. You should take a help from those who are the expert in drawing the will. We here at the Anand Rathi, we have created 7,800 wills and 7,800 trust for the succession planning. त्याच्या माध्यमातून वॉट एव्हर ॲसेट्स एनीबडी हॅज राईट, ते त्या ॲसेटला मॅनेज करू शकतात प्रॉपरली आणि डिस्ट्रीब्यूट करू शकतात थ्रू अ प्रॉपर सक्सेशन प्लॅन. नेक्स्ट, सो द क्वेश्चन कम्स, व्हॉट इज विल? Will is a very simple document, a testamentary document. It is a 4-page, 5-page document, but most of the time it gets ignored
आणि जे बिल असतात जे लॉयरच्या थ्रू बनतात, इट इज सो कॉम्प्लेक्स की इट इज व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड. इट क्रिएट्स लॉट ऑफ ॲम्बिग्विटी. ॲम्बिग्विटी म्हणजे खूप सारे कॉम्प्लेक्स गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन केलेल्या असतात. त्यामुळे व्हॉट एव्हर युअर विशेस जे आहेत त्या क्लिअर कट मेन्शन होत नाही आणि त्याच्यामुळे डिस्प्यूट्स होतात. राईट. विल असताना पण खूपदा कंटेस्ट केली जाते, चॅलेंज केली जाते. काय रिझन्स असतात चॅलेंज करायचे? सिम्पल आणि पहिला ते आहे सिग्नेचर. विल एक सिम्पल डॉक्युमेंट आहे. विलमध्ये ऑथेंटिसिटी जी येतं ते सिग्नेचरमुळे येतं. सिग्नेचरला इझिली कंटेस्ट केल्या जातं. सो त्याला त्या गोष्टींना वाचण्यासाठी आपल्याकडे काही उपाय आहे? यस आहे. काय? ते आहे रजिस्ट्रेशन ऑफ द विल. लॉ म्हणत नाही की तुमचं विल रजिस्टर्ड असायला पाहिजे, बट तुमचं विल जर रजिस्टर्ड आहे तर एक ऑथेंटिसिटी त्याला येतं. कारण विल रजिस्टर करताना तुम्हाला सब रजिस्ट्रारच्या ऑफिसला जायला लागतं, तुमचा फोटो घेतला जातो, तुम्ही त्याच्या समोर सिग्नेचर करता. राईट. सो इट गिव्स द ऑथेंटिसिटी. व्हॉट ऑल रिझन्स वी सी ज्याच्यामुळे विल कंटेस्ट होतं? पहिलं सिग्नेचर्स. दुसरं प्रॉपर विटनेसेसची सिग्नेचर नसल्यामुळे. मिनिमम 2 विटनेसेसची सिग्नेचर असणं विलला खूप गरजेचं आहे. आणि जो विटनेस असेल तो आपल्या एज ग्रुपचा नसायला पाहिजे. तो आयदर तुमच्यापेक्षा यंग असायला पाहिजे, कारण इफ इट गेट्स चॅलेंज त्यांची अवेबिलिटी असायला पाहिजे. तिसरं एक्झिक्युटर. हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर असतो. एक्झिक्युटर म्हणजे कोण? विल हा डॉक्युमेंट बनवल्यानंतर ना कोर्टमध्ये जाऊन त्याचा प्रोबेट घ्यावा लागतो. त्यासाठी लागतो एक्झिक्युटर, जो तुमची जी विशेष लिहिली आहे तुम्ही विलमध्ये ते कशी एक्झिक्यूट होईल, कशी डिस्ट्रीब्यूट होईल, हा एक्झिक्युटरचा भाग असतो. लोक विल बनवताना एक्झिक्युटर हा भाग टाकत नाही जनरली, आणि टाकतात तर तो असा असतो की ज्याला काही इंटरेस्ट नसतं त्या विलचा एक्झिक्युशनचं, त्याला आपण एक्झिक्युटर बनवतो. विजावीस दुसरं काय असायला पाहिजे? एक्झिक्युटर तो असायला पाहिजे ज्याला त्यातनं बेनिफिट असणार आहे त्या विलमधनं. म्हणजे कोण? आता सपोज एक फॅमिली, त्यांना 2 मुलं आहेत, त्यांनी दोन्ही मुलांना किंवा मुलगा किंवा मुलगी आहेत त्यांना एक्झिक्युटर बनवा. का? कारण एक्झिक्युशनच्या वेळेस त्यांना कोर्टमध्ये जावं लागेल. कोर्टमध्ये जावं लागणार आहे. ज्या पण प्रोसेस आहेत त्या त्यांना फॉलो करावं लागणार आहेत. जर ते बेनिफिटेड असणार त्या ॲसेटमधनं, सो डेफिनेटली दे विल हॅव सम इंटरेस्ट टू एक्झिक्यूट इट. सो डेफिनेटली दे विल गो अँड डू इट. किंवा दुसरा एक्झिक्युटर ठेवला ज्याचा काही इंटरेस्ट नाही आहे, त्याचं काय होईल? तो तेवढा फुर्तीने काम करणार नाही. त्याच्यापेक्षा एक्झिक्युटर तो असायला पाहिजे ज्याला तुम्ही ही वेल्थ पास ऑन करताय. कॉमन मिस्टेक्स ह्या 3-4च आहेत. लोक याला नीट जर ॲड्रेस केलं तर कोणता पण कंटेस्ट व्हायची विल शक्यता फार कमी असते. कंटेस्ट रजिस्टर्ड विल पण होऊ शकतं, कंटेस्ट नॉन रजिस्टर्ड विल पण होऊ शकतं, बट रजिस्टर्ड विल कंटेस्ट व्हायची प्रॉबॅबिलिटी ती फार कमी, कारण त्याला एक ऑथेंटिसिटी असतं एक लीगल एंटिटीकडनं. सो वी शुड सी अँड वी शुड ऑलवेज अंडरस्टँड दिस कॉमन मिस्टेक्स अँड वी शुड अवॉइड वाईल ड्राफ्टिंग द विल. तुमच्या ज्या पण विषय आहेत ते क्लिअर कट मेन्शन असायला पाहिजे. नेक्स्ट, देर आर डिफरंट काइंड्स ऑफ विल. वी हॅव ऑलरेडी सीन लिव्हिंग विल काय असतं, सिम्पल विल. लिव्हिंग विल मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं. लिव्हिंग विलमध्ये मी माझे मेडिकल एक्सपेन्सेस, माझे मेडिकल केअर कशी होईल त्यासाठी एक लीगल डॉक्युमेंट बनवतो, विच इज नॉट ॲडवाइजेबल ॲट दिस पॉईंट ऑफ टाइम बिकॉज इट इज इन अ व्हेरी नेसेंट स्टेज इन इंडिया. देर आर डिफरंट काइंड्स ऑफ विल. सिम्पल विल जे एक 4-5 पेजचं डॉक्युमेंट असतं ज्याच्यामध्ये मी आपल्या विशेस मेंटेन करतो. देन वी हॅव डेट बेट विल जे ओरल विल असते. राईट. म्हणजे मी आजारी असताना ओरली मी इन फ्रंट ऑफ लॉयर, इन फ्रंट ऑफ माय ऑल लिगल हेअर्स मी बोलून पण माझी विल सांगू शकतो. नेक्स्ट, देन वी हॅव द जॉईंट विल. जॉईंट विल म्हणजे हजबंड वाईफ मिळून एक विल बनवतात. काय ते ॲडवाइजेबल आहे? येस, इन सम केसेस. बट द सिम्पल फॉर्म ऑफ द विल त्यामध्ये हजबंड वाईफ जर आहेत त्यांनी क्रिस क्रॉस विल करावी. व्हॉट इज क्रिस क्रॉस विल? व्हॉट एव्हर बिलॉंग्स टू मी, जे पण ॲसेट माझ्या नावावर बिलॉंग करते ती फक्त पहिले माझ्या स्पाऊसला जावी आणि माझ्या नंतर स्पाऊसला गेल्यानंतर ना ती माझ्या लिगल हायर्सला जावी.
Similarly, whatever belongs on my spouse name, it should comes to me first and then to my legal heirs. That is called crisscross will. Then विलचा एक अजून एक प्रकार हॉलोग्राफिक विल. हॉलोग्राफिक विल जे आपण स्टार्टिंगमध्ये मी जे सांगितलं की हॉलोग्राफिक विल म्हणजे माझ्या हँडरायटिंगमध्ये ओन हँडरायटिंगमध्ये लिहिलेली विल ही असते हॉलोग्राफिक विल. नेक्स्ट थिंग्स टू कन्सिडर, जे आता आपण जे 4 मिस्टेक्स पाहिल्या, दॅट इज ऑल. हॅव्हिंग विटनेस इन प्लेस, हॅव्हिंग द गुड एक्झिक्युटर जॉईंट असू शकतात, सिंगल एक्झिक्युटर पण विलचा असू शकतो. हॅव्हिंग विटनेसेस सिग्नेचर, ॲड्रेस प्रॉपरली, तुमच्या ज्या पण लिगल हेअर्स आहेत त्यांचे प्रॉपर ॲड्रेस मेन्शन असायला पाहिजे. तुमचं काय रिलेशनशिप आहे त्यांच्याबरोबर हे क्लिअर कट तुमचं मेन्शन असायला पाहिजे. रजिस्ट्रेशन ऑफ विल, ॲज आय टोल्ड यू, इट इज नॉट रिक्वायर्ड बाय लॉ, पण केलेलं बरं. नेक्स्ट, नॉमिनेशन आणि विल काय इम्पॉर्टंट आहे. नॉमिनेशन जसं मी सांगितलं, नॉमिनेशनमध्ये कंपनी ॲक्ट हे गव्हर्न करतं नॉमिनेशन. कंपनी ॲक्टला सक्सेशन ॲक्ट मोस्टली सरपास करतं. फॉर एक्झाम्पल, मी काही इन्व्हेस्टमेंट केल्या, मी काही रिअल इस्टेट घेतली, त्यावेळेस आय वॉज व्हेरी यंग आणि नॉमिनी मी माझ्या स्पाऊसला केलं आणि विल लिहिताना मी म्हटलं की ही जी ॲसेट आहे ही इट गोज टू माय सन. सो माय डॉटर कॅन क्लेम की नॉमिनेशन आणि सक्सेशन ॲक्टमध्ये डिफरन्स आहे, नॉमिनेशन आणि विलमध्ये डिफरन्स आहे. इट विल गेट डिस्ट्रीब्युटेड ॲज पर द सक्सेशन लॉ, नॉट ॲज पर द नॉमिनेशन. वी फील मी नॉमिनेशन केलं म्हणजे माझं काम संपलं. दिस इज नॉट द केस. नॉमिनेशन आणि विल हे दोन्ही सिंक्रोनाइज असायला पाहिजे. सो वी हेल्प ऑल आवर क्लायंट्स टू सिंक्रोनाइज देअर नॉमिनेशन विथ द विल. नेक्स्ट, नॉमिनी इथे जर तुम्ही बघाल, इट इज विजिबल टू ऑल होपफुली. याच्यामध्ये आपण जिथे जिथे नॉमिनी करतो, लाईक महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ॲक्ट, म्हणजे मी जे पण रिअल इस्टेट आहे, रिअल इस्टेटमध्ये मी नॉमिनी ठेवतो, त्याच्यामध्ये जो नॉमिनी असतो तो फक्त एक कस्टोडियन असतो, तो ओनर होत नाही. दॅट्स वाय विल इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. Bank account, again, it is a custodian. Nominee is just a custodian and not an owner. Similarly, in public provident fund, it is just a custodian. Where it becomes the owner, nominee becomes the owner in employee provident fund, mutual funds, तुमचे डीमॅट अकाउंट्स, ठीक आहे. इन्शुरन्स पॉलिसीमध्ये इन सम केसेस इट बिकम्स द ओनर, नॉमिनी बिकम्स द ओनर, अँड इन सम केसेस इट जस्ट अ कस्टोडियन. सो फक्त नॉमिनेशन केल्याने मी सक्सेशन प्लान करू शकत नाही. नॉमिनेशनच्या सोबत मला सक्सेशन प्लान असणं खूप गरजेचं. बिकॉज ऑफ दिस स्मॉल थिंग्स देर इज अ लॉट ऑफ ॲम्बिग्विटी आणि विल गेट कंटेस्टेड. कोणी पण आई वडील हे एक्सपेक्ट करत नाही की इन माय अब्सेन्स माय चिल्ड्रन्स फाईट फॉर द ॲसेट्स, और बिकॉज दिस वेल्थ इज अ सोर्स ऑफ जॉय अँड सोर्स ऑफ डिस्प्यूट ॲज वेल. अँड नो पॅरेंट्स लाईक की माझ्यानंतरनं माझ्या वेल्थसाठी माझे मुलं डिस्प्युटेड याच्यात डिसहार्मनी क्रिएट करावे. सो इट्स बेटर, इट इज अ वन टाइम एक्सरसाइज, यू हॅव टू डू इट. थोडा वेळ काढून तुम्हाला महत्त्व देऊन त्या गोष्टीला तुम्हाला विल हा जो डॉक्युमेंट आहे हा तुमच्याकडे असायला पाहिजे. वी हिअर विथ आनंद राठी वी हेल्प ऑल द क्लायंट्स टू क्रिएट द ड्राफ्ट ऑफ द विल. त्यासाठी आम्ही काही पण चार्जेस घेत नाही, राईट. ड्राफ्टिंगसाठी व्हॉट एव्हर चार्जेस अप्लिकेबल फॉर द रजिस्ट्रेशन दॅट यू नीड टू बेअर. तर भावे सरांसोबत बोलत असताना भावे सरांना पण मी हे सांगितलं की सर, दिस इज लाईक अन ॲक्टिव्हिटी वॉट आय वुड लाईक टू डू with all the elderly people, where I can help them to have a draft of a will, where we don't for which we don't charge any fees. But if they go for the registration, they need to pay the registration cost. आणि एक रजिस्ट्रेशन करायसाठी एका विलचा कॉस्ट जे येतं ते इन पुणे इट इज समवेअर अराउंड 4,000 रुपीज, 4,500 रुपीज. इन मुंबई इट इज 15,000 रुपीज. So it is better to have the document ready at least, not if you are not going for the registration. Next,
सक्सेशन प्लॅनिंग करत असताना फक्त विल हा एकच माझ्याकडे ऑप्शन नसतो. दुसरं ऑप्शन आहे ट्रस्ट. ट्रस्ट कित्येक तरी प्रकारचे असू शकतात. आपण ऐकले असतील चॅरिटेबल ट्रस्ट, आपण ऐकले असतील रिलिजियस ट्रस्ट. एक कन्सेप्ट असतो त्याला म्हणतात प्रायव्हेट फॅमिली ट्रस्ट, जे मोस्ट ऑफ द HNI फॅमिलीज आर नावडेज युझिंग इट अलॉंग विथ द वेल टू हॅव द प्रॉपर इस्टेट प्लॅन अँड प्रॉपर सक्सेशन प्लॅन. ट्रस्ट खूप प्रकारचे असू शकतात. लिव्हिंग ट्रस्ट असू शकतं लाईक अ लिव्हिंग विल. लिव्हिंग विलमध्ये मी जसं पाहिलं की माझ्या मेडिकल एक्सपेन्सेस कसे जातील ते मी लिहू शकतो. सिमिलरली इन सेम फॅशन ट्रस्टमध्ये पण मी मेन्शन करू शकतो माझे ॲसेट्स कशा डिस्ट्रीब्यूट होतील आणि माझी मेडिकल केअर कशी होईल. विल हा डॉक्युमेंट मी नसताना पॉवरमध्ये येतो किंवा त्याला एक्झिक्यूट केला जातं मी नसताना. ट्रस्ट हा एक असा डॉक्युमेंट असतो, असा लिगल डॉक्युमेंट आहे जो माझ्या असताना मी मेंटेन करू शकतो की मला माझे विशेष काय आहेत, मी माझ्यानंतर माझी ॲसेट्स कशी आणि कोणत्या प्रमाणे डिस्ट्रीब्यूट होईल ते मी आजच मेन्शन करू शकतो विदाउट लुझिंग माय सॅनिटी अँड माय ओनरशिप इन दॅट ॲसेट. राईट. देर आर डिफरंट काइंड्स ऑफ ट्रस्ट, रिवोकेबल ट्रस्ट आणि इरिवोकेबल ट्रस्ट. नेक्स्ट. So revocable trust we generally recommend for elderly people. Revocable trust काय म्हणतं, माझी जे पण ॲसेट आहेत ते मी गिफ्ट करणार ट्रस्टमध्ये. त्यामध्ये ट्रस्टमध्ये मी ॲसेट माझे टाकले, आय कॅन मॅनेज दॅट ट्रस्ट ॲज बिईंग अ मॅनेजिंग ट्रस्टी. त्या ट्रस्टचा मॅनेजिंग ट्रस्टी पण मीच असणार. राईट. आणि एक 2 ट्रस्टी लागतात ॲज पर द लॉ. सपोज इफ बाय गॉड फॉरबिड मी इनकॅपॅसिटेट झालो आणि हॉस्पिटलाइज झालो, का मी सिग्नेचर करू शकणार बँक अकाउंट्सला दो आय हॅव द मनी, बट आय एम नॉट एबल टू पे माय मेडिकल बिल्स बिकॉज आय एम इनकॅपॅसिटेड. मी साईन करू शकत नाही. डिमेन्शिया इज अनदर एक्झाम्पल. राईट. कोमा इज अनदर एक्झाम्पल. राईट. सो ह्या सर्व गोष्टीला आन्सर करायसाठी म्हणजे ट्रस्ट. ट्रस्टमध्ये जो पण माझे ॲसेट मी मेंटेन करतो त्याच्यामध्ये 2 ट्रस्टी असतात. ट्रस्टीच्या ज्या ड्युटीज आहेत त्या तुम्ही ट्रस्ट ड्राफ्ट बनवताना मेन्शन करू शकता. ट्रस्टीनी काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे हे तुम्ही डे 1ला मेन्शन करू शकता. लाईक इफ आय एम इनकॅपॅसिटेड अँड आय एम हॉस्पिटलाइज, माझे जे हॉस्पिटल बिल्स आहेत ते पे करणार ट्रस्टी from my own trust account. So it is a better way rather than having and going for the living will or the living trust. Duties and powers कोणी misuse करू शकत नाही being the trustee, because trust is governed by Indian Trust Act. Right. Similarly जसं will Succession Act च्या थ्रू गव्हर्न होतं तसं ट्रस्ट गव्हर्न होतं ट्रस्ट ॲक्ट. Whatever your wishes are, right, you can mention it clearly in that trust deed की माझे काय वेल्थ आहेत, ठीक आहे, त्या कशा डिस्ट्रीब्यूट होतील, मी असताना माझ्या बेनिफिटसाठी काय काय अशा गोष्टी आहेत ज्याच्यासाठी मला हे वेल्थ लागू शकते. राईट. त्या सेम सर्व गोष्टी तुम्ही आपल्या ट्रस्ट डीडमध्ये मेन्शन करू शकता. नेक्स्ट. There are different kinds of trust. As I discussed, what is living trust? Living trust मध्ये लिव्हिंग विल सारख्या फॅसिलिटीज आहेत ज्याच्यामध्ये माझे मेडिकल एक्सपेन्सेस काय असतील, माझ्या लाईन ऑफ ट्रीटमेंट काय असेल, हू विल पुल द प्लग इफ आय एम इनकॅपॅसिटेड, हे तुम्ही मेन्शन करू शकता. देन देर इज अ टेस्टामेंटरी ट्रस्ट. व्हॉट इज टेस्टामेंटरी ट्रस्ट? विल करत असताना विलमध्ये मी एक क्लॉज टाकतो, त्यामध्ये लिहितो की व्हॉट एव्हर ॲसेट्स इन माय नेम it goes to the trust, private family trust, just to safeguard the personal interest of my children. Nowadays divorce, separation are very common, and if it happens with your children, definitely there will be a distribution of the wealth. कोणीच पॅरेंट्स हे विचार करत नाही की माझी जी हार्ड अर्न मनी, माझे जे हार्ड अर्न ॲसेट्स आहेत ते या प्रकारे डिस्ट्रीब्यूट व्हावे. सो त्यासाठी पण खूप आणि कित्येकदा तरी प्रायव्हेट फॅमिली ट्रस्ट हे खूप कारिगर ठरतं. नेक्स्ट. ट्रस्ट
त्याचा फॉर्मेशन काय असतो. इट इज अ व्हेरी सिम्पल प्रोसेस येट टू अंडरस्टँड. इफ यू अंडरस्टँड प्रॉपरली की ट्रस्टचा स्ट्रक्चर काय असेल, इट इज व्हेरी इझी बट इट इज व्हेरी डिफिकल्ट टू साऊंड. सेटलर हा तो व्यक्ती असतो जो ट्रस्ट फॉर्म करतो. सेटलर इज वन टाइम अफेअर. सेटलर आपल्या जे ॲसेट्स आहेत त्या ट्रस्टमध्ये गिफ्ट करतो आणि देर आर 2 ट्रस्टीज इज रिक्वायर्ड टू हॅव द ट्रस्ट डीड. माझी ॲसेट्स फॉर एक्झाम्पल, माझ्या ज्या ॲसेट्स आहेत, मी जर ट्रस्ट बनवतो आहे, माझी ॲसेट्स मी ट्रस्टमध्ये गिफ्ट करणार आणि 2 ट्रस्टी असणार. ट्रस्टी कोण असू शकतं, मी मॅनेजिंग ट्रस्टी, माझी मिसेस जे असू शकतात ते सेकंड ट्रस्टी असू शकतात. ज्या पण माझे ॲसेट्स आहेत त्या जसा मी आता मॅनेज करतो आहे, लाईक बँक अकाउंट, माझे काही इन्व्हेस्टमेंट्स, FDs, PPF, EPF, ह्या सर्व मी ट्रस्टमध्ये टाकू शकतो आणि त्यातनं जो इन्कम येईल तो माझ्या बेनिफिटसाठीच यूज होईल. सो इनडायरेक्टली आय एम नॉट लुझिंग माय ओनरशिप. पण ॲट अ सेम टाईम आय एम मेन्शनिंग की ज्या पण माझ्या ॲसेट्स आहेत इन माय अब्सेन्स, राईट, ह्या कशा डिस्ट्रीब्यूट व्हायला पाहिजे. At the same time, I am mentioning it while drafting the trust deed. Next, there is another concept called irrevocable trust. Irrevocable trust हा जो ट्रस्ट आहे हा नॉट नेसेसरी सर्व लोकांसाठी उपयोगी ठरतो. इररिव्होकेबल ट्रस्ट हा त्या लोकांसाठी उपयोगी ठरतो ज्या केसमध्ये त्यांचे मुलं NRI आहेत. ट्रस्टच्या माध्यमातून आपण खूप साऱ्या गोष्टी साध्य करू शकतो. आता इंडियामध्ये इनहेरिटन्स टॅक्स नाही आहे. इनहेरिटन्स टॅक्स बिफोर 1985 इंडियामध्ये होता, त्याला म्हणायचे इस्टेट ड्युटी. इस्टेट ड्युटी काय असतं, इस्टेट ड्युटी म्हणजे व्हॉट एव्हर ॲसेट्स आय एम होल्डिंग अँड इफ आय एम पासिंग माय ॲसेट्स टू माय नेक्स्ट जनरेशन, माझ्या नेक्स्ट जनरेशनला मी माझी ॲसेट काही ट्रान्सफर करतोय किंवा होतीये बाय डिफॉल्ट इन माय ॲब्सेन्स इफ आय एम नो मोर, तर माझ्या लिगल हेअर्सला इस्टेट ड्युटी हा प्रकार पे करायला लागायचा पहिले. मोस्ट ऑफ द डेव्हलप्ड नेशन इज हॅव्हिंग द इस्टेट ड्युटी इन प्लेस आणि गोईंग फॉरवर्ड इंडियामध्ये पण इस्टेट ड्युटी येण्याची शक्यता इज व्हेरी व्हेरी हाय. इस्टेट ड्युटी आल्याने होणार काय, जर माझी ॲसेट आज 100 रुपये आहे आणि माझ्या अब्सेन्समध्ये माझी ॲसेट जाणार आहे माझ्या लिगल हेअर्सला, माझ्या लिगल हेअर्सला ते टायटल चेंज करायसाठी म्हणजे त्यांची ओनरशिप घ्यायसाठी गव्हर्नमेंटला पहिले इस्टेट ड्युटी पे करावं लागेल. आता ते काय असेल, इट डिपेंड्स, नो वन नोज ॲट दिस स्टेज, पण डेफिनेटली ते प्रोग्रेसिव्ह असेल. जसं आपण टॅक्सेशनमध्ये प्रोग्रेशन बघतो की एक्स इन्कमसाठी 10% इज अ टॅक्स स्लॅब, वाय इन्कमसाठी 15% टॅक्स स्लॅब. सिमिलरली एक्स अमाऊंट ऑफ वेल्थसाठी 10% इस्टेट ड्युटी असेल, वाय अमाऊंट ऑफ वेल्थसाठी ते 20%चं इस्टेट ड्युटी असेल. बट इट विल ॲज आय हॅज 40% पर्यंत जाऊ शकतं. म्हणजे 100 रुपयाची माझी ॲसेट आहे त्यासाठी मला 40% म्हणजे माझ्या लिगल हेअर्सला 40% हे टॅक्स देऊन बाकीची वेल्थ आपल्या नावावर करून घेता येईल. टू अवॉइड सच काइंड ऑफ अ सिच्युएशन वी आर रेकमेंडिंग ऑल अवर क्लायंट्स टू हॅव द रिव्होकेबल ट्रस्ट ऑर इरिव्होकेबल ट्रस्ट इन प्लेस. ट्रस्टच्या माध्यमातून अजून काय साध्य करू शकतो. सो वॉट एव्हर, नॉट ओनली सक्सेशन प्लान, but if your children are NRI, right, ज्या पण कंट्रीमध्ये ते राहतात त्यांना त्या कंट्रीचं लॉ अप्लिकेबल होतं इस्टेट प्लॅनिंगचा. आणि मोस्ट ऑफ द डेव्हलप नेशनमध्ये इस्टेट ड्युटी हा प्रकार आहे. जर त्यांना माझ्या अब्सेन्समध्ये माझ्या मुलांना जर ते ॲसेट ट्रान्सफर होणार असेल, डेफिनेटली दे हॅव टू कम टू इंडिया, सेटल ऑल द थिंग्स आणि हॅसल फ्री सेटलमेंट होत नाही. हॅसल फ्री सेटलमेंट असायला होण्यासाठी ज्या गोष्टी रिक्वायर्ड आहेत त्या आहे विल अँड द ट्रस्ट. विल जर हा प्रकार आहे आणि नाही आहे तर काय होऊ शकतं. ट्रस्ट हा प्रकार माझ्याकडे आहे आणि नाही आहे तर काय होऊ शकतं. जर ट्रस्ट आणि विल हे दोन्ही नाही आहेत, सो माझ्या लिगल हेअर्सला दोज हू आर सेटल इन अब्रॉड they have to come here, they have to apply for the succession certificate, they have to apply for letter of administration in immovable property. रिअल एस्टेटसाठी लेटर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन हा प्रकार लागतो.
बँक अकाउंट, म्युच्युअल फंड्स ज्या पण इन्व्हेस्टमेंट आहेत त्यासाठी मला प्रूव्ह करावं लागतं, म्हणजे माझ्या लिगल हॅजला प्रूव्ह करावं लागतं की दे आर द ओनली वन हू आर सक्सिडिंग दिस ॲसेट. त्याच्यासाठी सक्सेशन सर्टिफिकेट लागतं. सक्सेशन सर्टिफिकेट घेण्यामध्ये 6 महिने ते 1 वर्ष जातो. काय मुलांकडे एवढा वेळ आहे? दे take out some time from their busy schedule, came to India just to have all the things in place. सक्सेशन साठी अप्लाय करणार, लेटर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन साठी अप्लाय करणार आणि नंतर ते नावावर ट्रान्सफर करणार. त्यामध्ये कॉस्ट इज ऑल्सो इन्वॉल्व्ड. सो इट इज बेटर when I am there, I should plan it in a proper manner. Next. ट्रस्टच्या थ्रू टॅक्सेशन हा जो प्रकार आहे हा पण आपल्याला मिटिगेट करता येतो. कसं? ट्रस्ट जे असतं ते डिफरंट स्लॅब रेट. ट्रस्ट इज अ डिफरंट एंटिटी. त्याला असोसिएशन ऑफ पर्सन हे आपण म्हणू शकतो ॲज इन आईज ऑफ इन्कम टॅक्स, राईट. whatever tax slab, if anyone is having more than 50 lakhs as an income at this stage, म्हणजे त्याच्या दुसऱ्या इन्व्हेस्टमेंटच्या थ्रू, तर त्यांना सरचार्जेस अप्लिकेबल होतात 10%. जर ट्रस्ट हा प्रकार आहे तर ट्रस्ट एक डिफरंट एंटिटी असल्यामुळे ते डिफरंट टॅक्स स्लॅब त्यांना फॉलो करावा लागतो आणि सरचार्जेस इज डिफरंट. सो इफ एनीबडी हू हॅव द ट्रस्ट आणि 50 लाखाची इन्कम असली तरी हे दोन एंटिटीमध्ये डिवाइड होईल, वन ट्रस्ट आणि वन इंडिव्हिज्युअल. सो दे डोंट हॅव टू पे एनी सरचार्जेस फॉर इट. सो 10% तिथे वाचू शकतो. बट व्हॉट आर द डिसएडव्हान्टेजेस ऑफ हॅव्हिंग द ट्रस्ट वाईल वी आर डिस्कसिंग अबाउट द टॅक्स. टॅक्समध्ये इथे कोणतं रिबेट मिळत नाही ट्रस्टला. सिम्पल तुम्हाला फ्लॅट टॅक्स रेट लागतो आणि तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट तुमच्या नावावर करतात आहात किंवा तुमच्या नावावर FDs असतील, तुमच्या नावावर जे पण फायनान्शियल ॲसेट असतील त्या तुम्ही ट्रस्टमध्ये गिफ्ट करून सेम मॅनेज करू शकता. बट द टॅक्स अप्लिकेबल इन फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट इज डिफरंट ॲज कम्पेअर्ड टू द इंडिव्हिज्युअल इन टर्म्स ऑफ इंटरेस्ट इन्कम. कॅपिटल गेन्स जर मी बोलायचं झालं तर कॅपिटल गेन इज अप्लिकेबल सेम ॲज द इंडिव्हिज्युअल इज पेइंग. ट्रस्ट पण कॅपिटल गेन सेमच अप्लिकेबल होतो. सो इट इज व्हेरी इम्परेटिव्ह अँड बेस्ट वे टू हॅव द सक्सेशन प्लान. नेक्स्ट. सो थिंग्स टू डू आफ्टर द ट्रस्ट डीड. ट्रस्ट डीड जर मी ट्रस्ट बनवतो आहे त्याच्यानंतर ना काय, ट्रस्ट डीड बनल्यानंतर ना ट्रस्ट डीड रजिस्टर्ड व्हायला पाहिजे. ट्रस्ट डीड रजिस्टर्ड झाल्यानंतर ना त्याचं एक डिफरंट पॅन कार्ड बनतं, डिफरंट बँक अकाउंट बनतं, राईट. आणि त्यानंतर ना जो सेटलर आहे ज्या ट्रस्टचा or those who are belongs to the family, they can contribute their money in the trust आणि ते इफिशियंट वेमध्ये मॅनेज होतं. आता खूप सारी लोक जे NRI आहेत त्यांना इंडियामध्ये इन्व्हेस्ट करणं सर्व इन्स्ट्रुमेंटमध्ये इट्स नॉट ॲडवाइजेबल ऑर इट इज नॉट पॉसिबल. त्या केसमध्ये पण लोक ट्रस्ट फॉर्म करतात ज्यांचे मुलं NRI आहेत US मध्ये किंवा UK मध्ये आहेत. कारण US आणि UK लॉ म्हणतं की तुम्ही इंडियामध्ये इन्व्हेस्ट केलं तर दे हॅव टू गिव्ह द ग्लोबल डिक्लरेशन आणि नॉट नेसेसरी की ते सर्व इन्स्ट्रुमेंटमध्ये पार्टिसिपेट करू शकतात. सो ट्रस्ट इज अ बेटर व्हेकल अँड बेटर मीडियम टू इन्व्हेस्ट इन इंडिया. तर मुलगा पण किंवा मुलगी पण त्या ट्रस्टमध्ये कॉन्ट्रीब्यूट करू शकते बिकॉज दे आर द ओनली बेनिफिशरी ऑफ दॅट ट्रस्ट. ट्रस्टमध्ये तुम्ही बेनिफिशरीचे काय पर्सेंटेज असतील ॲट द टाइम ऑफ डिझॉल्युशन ऑफ द ट्रस्ट ऑर द वाइंडिंग ऑफ द ट्रस्ट. ट्रस्टचं एक लाईफ टाईम असतं, म्हणजे जसं एक इंडिव्हिज्युअलचं लाईफ असतं सिमिलरली ट्रस्टचं पण एक लाईफ असतं. इनडेफिनेट वेमध्ये ते चालू शकत नाही. सो वी हॅव टू मेन्शन की मला ट्रस्ट किती वर्षासाठी ठेवायची आहे. आपण हे मेन्शन करू शकतो की मला 25 वर्षासाठी ट्रस्ट ठेवायची आहे किंवा मी जोपर्यंत आहे तोपर्यंत हे ट्रस्ट वर्क करेल आणि माझ्या नंतर ना ही ट्रस्ट अनवाइंड होईल आणि ॲज आय हॅव मेन्शन हू आर द बेनिफिशरीज ऑफ द ट्रस्ट तसं माझे बाकी सर्व ॲसेट्स डिस्ट्रीब्यूट होतील. सो my request to all of you that you should have the will as a simple document first, and case to case basis we can see who required the trust, whether it is good to know or it is like good to have it. So that is all about the succession plan.
Thank you so much. I have mentioned my number here and my mail ID. Those who want to be in touch with me, they can contact me for just having and drafting the will. So for the will, we don't charge anything. Drafting the will. For the registration, you can go for the registration if you want. If you don't want to go for the registration, it's completely depend on you. So we can discuss in on one-to-one basis की कोणाची ॲसेट काय आहेत, वेदर दे नीड अ ट्रस्ट ऑर नॉट, विल कशी असेल, काय असेल, ठीक आहे. आणि ते एका मीटिंगमध्ये होत नाही, त्याला 2 ते 3 मीटिंग लागतात. सो मी अँड माय टीम हु आर एक्सपर्ट इन इस्टेट प्लॅनिंग, दे विल हेल्प यू टू फॉर्म द विल ड्राफ्ट, अ फर्स्ट ड्राफ्ट ॲट लीस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू सर.